रात्रभर प्रवास केल्यानंतर आम्ही थांबलो होतो खाजियारला. तो हिमाचल प्रदेशमध्येच येतो. तर हॉटेलचे नाव होते मेरीमेंट हॉटेल अँड रेस्टॉरंट खाजियार. तर हे होते आमचे मेंबर्स. खूप जास्त थकलेले होते कारण खूप जास्त प्रवास झालेला होता रात्रभर. तर हा होता हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू, जो इथून गॅलरीतून आम्हाला दिसत होता. हे काही घरं होती. तर थोडा वेळ आराम केल्यानंतर आम्ही निघालो होतो रॉक गार्डनकडे. तो इथून जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर होता. तर प्रवास करून खूप जास्त पाय दुखत होते, त्यामुळे थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी आम्ही पैदलच रॉक गार्डनच्या रस्त्याने चाललेलो होतो. तर फायनली आम्ही रॉक गार्डनमध्ये पोहोचलेलो होतो. तर मला माहीत नव्हतं इथे काय असणार. तर हे बघू शकता, इथे फूड जंक्शनचा बोर्ड लावलेला होता. तर हा बघू शकता रॉक गार्डनच्या आतला व्ह्यू काही अशा प्रकारचा होता. तर फायनली आमचे रॉक गार्डन पाहून झालेले होते. इथे तेवढंही काही खास दिसत नव्हतं. तर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो मिनी स्वित्झर्लंडला. तर हा होता वे जो मिनी स्वित्झर्लंडच्या दिशेने आम्हाला नेत होता. तर फायनली आम्ही इथे पोहोचलेलो होतो. हे काही घोडे होते. यांची पर पर्सन तिकीट 1000 रुपये होती. तर हा होता मिनी स्वित्झर्लंडचा लुक. सेम इथलं नेचर पहलगामसारखंच दिसत होतं. इथे आल्यानंतर मन रमून गेलेलं होतं. खूप सुंदर वातावरण होतं इथलं. थोडा वेळ आम्ही इथे केला फोटो सेशन. तर हे होते इथले स्पेशल माकडं. हे बघू शकता यांची चाल. आणि हा इथे एक माकड होता. खूप जास्त डिप्रेशनमध्ये होता. जवळपास आम्ही फिरायला गेलो आणि फिरून आल्यानंतर सुद्धा हा इथेच जसाच्या तसा बसलेला होता. बघू शकता याला तुम्ही. आणि इथे मी स्पेशल हॉर्स रायडिंग केलेली होती. आणि इथे एक स्पेशल रील बनवलेली होती.
तर अशा प्रकारचा होता आमचा मिनी स्वित्झर्लंड. तो घुमून झाल्यानंतर आम्ही निघालेलो होतो पंजाबला. तर हा आहे पंजाबमधला अमृतसर. तर हे आमचे मेंबर्स खूप जास्त स्पीडनं चाललेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. इथला जो व्ह्यू आहे तो खूप भारी होता. इथे पहिल्यांदा आम्ही जाणार होतो जालियनवाला बागमध्ये. तर हा आहे जालियनवाला बागचा फ्रंटल लुक. तर इथे काही भारतासाठी शहीद झालेल्या पंजाबमधील जवानांचे आणि भारतासाठी कार्य करणारे कार्यकर्त्यांचे इथे काही फोटोज वगैरे लावलेले होते. तर त्यांच्या फोटोखाली त्यांचे नाव वगैरे दिलेले होते. जवान को पूरी गली में बदलने की तैयार आसपास के गांव तक पहुंच गई और एक 12 साल के लड़के ने भी ये खबर सुनी. आंखों में आंसू थे और दिल में गुस्से का तूफान, और वो खुद अपनी आंखों से देखना चाहता था अंग्रेजों के अत्याचारों को. जी हाँ, इस लड़के का नाम भगत सिंह था. वो लड़का जिसका चाचा अजीत सिंह अंग्रेज सरकार को पहले ही चुनौती दे रहा था. इस बालक के राष्ट्रवाद और निश्चय उसको जलियांवाला बाग तक खींच लाए, और जो कुछ उसने देखा उसने उसका क्रांतिकारी भविष्य तय कर दिया. इसके साथ ही एक ऐसा क्रांतिकारी इस जनसंहार से पैदा हुआ जिससे अंग्रेज खौफ खाते रहे. किसे पता था कि ये लड़का एक दिन न केवल भारत को आजाद कराने के लिए क्रांतिकारियों की अगुवाई करेगा, बल्कि उसकी शहादत के बाद भी उसका नाम हर भारतीय की जबान पर होगा. भगत सिंह ने शुरू में गणेश शंकर विद्यार्थी के संग काम किया, पर जल्द ही वो हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी के और फिर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी के सिपाही बन गए. उनके वीरता भरे कारनामों में से दिल्ली की केंद्रीय विधानसभा में बटुकेश्वर दत्त के साथ जुड़ने के बाद एक नाम प्राप्त है. वो वहां से भाग नहीं सकते थे, लेकिन उन्होंने क्रांतिकारी नारे लगाते हुए खुद को गिरफ्तार कर
साबित किया कि वो कातिल नहीं है और वो सही थे कि इस धमाके की तर फायनली पंजाबमधील जे शहीद झालेले जवान होते त्यांचे फोटोज वगैरे पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो बाहेर गार्डन टाईप असं दिसत होतं. तर याच जागी हत्याकांड झालेले होते. इथे काही स्मारक उभारलेले होते, हे बघू शकता तुम्ही. तर फायनली जालियनवाला बाग पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो बाहेर. आता आम्हाला जायचे होते गोल्डन टेम्पल बघण्यासाठी. इथे आज आम्ही प्रवेश केलेला होता. तर सर्वप्रथम हात वगैरे चांगल्या प्रकारे धुवून घेतलेले होते आम्ही. त्यानंतर इथे पाय धुण्याची खूप सुंदर अशी सोय केलेली होती. तर हा बघू शकता गोल्डन टेम्पल. तर हा गोल्डन टेम्पलच्या आतला काही व्ह्यू होता. तर गोल्डन टेम्पलचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो बाहेर.
तर फायनली आम्ही वाघा बॉर्डर पाहण्यासाठी जात होतो, पण नुकताच ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाला असल्यामुळे आम्हाला अर्ध्यातूनच वापस निघून जावे लागले होते. तर हे होते आमचे मेंबर्स. थोडा टाइम इथेच थांबलो होतो आम्ही. तर आम्ही रात्रीच दिल्लीला जाण्यासाठी निघालेलो होतो. तर हा आहे दिल्लीचा एअरपोर्ट. आम्ही इथे आमच्या बॅगा वगैरे उतरवून घेतल्या आणि हा आहे आतला व्ह्यू. मे बी हा दिल्लीचा एअरपोर्टचा नकाशा आहे आणि हे एअरपोर्टच्या आतले मॉल्स. आणि इथे आम्ही वेटिंगवर बसलेलो होतो. हे बघू शकता, विमान नुकतीच टेक ऑफ झालेली होती. आणि ही होती आमच्या लोकेशनवर जाणारी विमान, दिल्ली टू नागपूर. तर फायनली आम्ही विमानामध्ये जायसाठी निघालेलो होतो. हा बघू शकता विमानात जातानाचा व्ह्यू काही अशा प्रकारचा होता. विमानात प्रवेश केल्यानंतर सर्वजण आपापल्या सीटवर बसत होते. नुकत्याच काही क्षणात आमची विमान टेक ऑफ होणार होती. तर फायनली आमची विमान टेक ऑफ झालेली होती. आणि हा बघू शकता तुम्ही दिल्लीचा रात्रीचा नजारा. हा बघू शकता आभाळातला नजारा. जवळपास सायंकाळचे 7:45 झालेले होते, तरी पण खूप सुंदर असा नजारा दिसत होता.
हा इथल्या ढगांचा नजारा खूप सुंदर दिसत होता. वर दिवस असल्यासारखे वाटत होते आणि खाली बघितले तर रात्र दिसत होती. हे दृश्य पाहून खूपच जास्त आनंद झालेला होता. तर मित्रांनो, पहिल्यांदा मी प्रवास केलेलो होतो आणि कानामध्ये कापसाचे बोळे न टाकल्याने माझे कान खूपच जास्त दुखत होते. हवेचा प्रेशर इनबॅलन्स झाल्याने हे सर्व प्रॉब्लेम्स होत असतात. तर हे काही विमानीतले लोक आणि आमचे मेंबर्स होते. तर फायनली 9 दिवसानंतर आम्ही नागपूर महाराष्ट्रात प्रवेश केलेला होता. तर सर्वजण आपल्या छोट्यावाल्या बॅगा पकडून खाली उतरण्याची तयारी करत होते. तर खाली उतरल्यानंतर आम्ही चढलो बसवरती. तर ही होती इंडिगो बस, जी आम्हाला आतपर्यंत सोडून दिलेली होती. तर फायनली आत प्रवेश केल्यानंतर आम्ही आमच्या बॅग्स कलेक्ट करण्यासाठी इथे उभे होतो. तर बॅग्स कलेक्ट झाल्यानंतर आम्ही निघालो बाहेर ट्रॅव्हल्सकडे.
तर हे बघू शकता, नागपूरच्या एअरपोर्टवर वाघ अशा प्रकारे उभा होता. आमच्या चंद्रपूरच्या बस स्टॉपवर सुद्धा 2 वाघ आहेत. तर फायनली आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो होतो. याच ट्रॅव्हल्सद्वारे आम्ही एअरपोर्टपर्यंत आलेलो होतो 9 दिवसांपूर्वी. तर हीच ट्रॅव्हल्स आम्हाला आमच्या गावोगावी सोडून देणार होती. तर हे आमचे राजुऱ्याचे मेंबर्स, त्यांचा स्टाफ आलेला होता. तर ते आपल्या स्टॉपवरती उतरत होते. तर रस्त्यात मी झोपलेलो होतो म्हणून व्हिडिओ मला काही बनवायला मिळाले नाही. पण आम्ही फक्त 5 मेंबर्स बाकी होतो आणि आमच्या गावामध्ये आम्हाला पोहोचायला 3 किलोमीटरचा अंतर बाकी होता. तर फायनली आम्ही सुद्धा आमच्या गावी पोहोचलेलो होतो. आमच्या स्टाफवरती आम्हाला पोहोचायला पहाटेचे 5 वाजलेले होते. तर हे इथून आम्ही आमच्या बॅग्स वगैरे काढून घेतल्या. तर फायनली 10 दिवसानंतर आम्ही आमच्या गावी पोहोचलेलो होतो. तर कसा वाटला तुम्हाला आमचा प्रवास? कमेंटमध्ये नक्की सांगा.